राहिलं, एका नेतृत्वाखाली राहिलं, समर्थ नेतृत्व लोकांनी पाहिलं, 24 तास काम करणारं सरकार पाहिलं, सबका साथ सबका विकास या मंत्रावर चालणारं सरकार पाहिलं. आणि यामुळे त्या सरकारच्या हातून खूप कामं झाली हे आपल्याला दिसतं. देशाची सुरक्षा प्रथम म्हणजे चांगली झाली. डिफेन्सची अनेक उत्पादनं देशात सुरू झाली. डिफेन्स खरेदीतला भ्रष्टाचार समाप्त झाला. दलाली सगळीकडची समाप्त झाली. 11 वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा एकही आरोप विरोधी पक्षाचा एकही सदस्य एकाही मंत्र्याविरुद्ध करू शकला नाही. हे सगळ्यात मोठे यश आहे असं मला वाटतं. त्यानंतर एक पारदर्शिता आली, एक डिजिटल क्रांती झाली आणि त्या डिजिटल क्रांतीमधून आज रोज 60 कोटी व्यवहार फोननी लोक पैसे देतात. जग आश्चर्यचकित होतं, कारण कुठल्याही जगातल्या देशाला हे जमले नाही. कोरोनाची सुद्धा लस आपण तयार केली, असे फार कमी देश आहेत. त्यात आपण केली ती आपली कोव्हॅक्सिनच सगळ्यात जास्त चांगली ठरली. आणि म्हणून अनेक आघाड्यांवर 10वी अर्थव्यवस्था होती ती 4थी झाली. रेल्वे पासून सगळ्या ठिकाणची व्यवस्था सुधारली. विमानतळ सुद्धा दुप्पट झाले. 10 वर्षामध्ये अशक्य अशी असंख्य कामं ही झाली आणि त्याचा निश्चितपणाने उपयोग झाला लोकांना. त्यामध्ये 30 कोटी लोक गरिबीच्या वर आले आणि शेतकऱ्यांना प्रत्येकी 38,000 रुपये मदत म्हणून मिळाले, कर्ज नाही. आणि 11 कोटी शेतकऱ्यांना मिळाले. सगळ्या गरिबांना, कोट्यवधी गरिबांना घर मिळालं, शौचालय मिळालं, पाणी मिळालं, वीज मिळाली ज्यांच्याकडे नव्हती त्यांना, आणि त्याचबरोबर आयुष्यमान कार्ड मिळालं आणि बाकीच्या सुविधा सगळ्या. मोफत राशन मिळालं. 6 वर्ष 7 वर्ष झाली मोफत राशन मिळत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जनतेचं कल्याण करणार, देशाला पुढे नेणार आणि जगामध्ये भारताचं स्थान उंच झालं ते जे आहे त्याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. आज भारताच्या शब्दाला वजन आहे ते आपण दिसतं. आणि ज्या तऱ्हेने आपण पाकिस्तानला धडा शिकवला की अर्ध्या तासामध्ये 9 आतंकवादी अड्डे तबाह केले आणि तिसऱ्या दिवशी 10 एअर बेसेस विमानतळाचं सगळे मुख्य रनवे खलास करून टाकले, तेव्हा पाकिस्तान आता वाट्याला भारताच्या कधीच जाणार नाही. आणि आपण सांगितलंय सिंदूर संपलं नाही, सिंदूर आता तात्पुरतं स्थगित आहे. त्यामुळे जर खोडी काढली तर तुम्हाला कसा जबाब मिळतोय कळलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानलाही अद्दल घडवलेली आहे. तेव्हा देश सगळ्या अर्थाने आणि चांगल्या वेगाने प्रगती करणारा भारतात जगाचं स्थान उंच होईल असं हा 11 वर्षाचा कालखंड आहे. म्हणून जनता मोठ्या प्रमाणावर स्वागत करते. आणि मोदी हे जगातले सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत आणि बाकीच्यांची लोकप्रियता ही वर्षागणिक घसरते.